यानंतर बातमी बिहारमधनं आहे। लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवरती सीबीआयचे छापे पडल्याच्या नंतर लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचं पक्षानं स्पष्ट केलंय। आज सकाळी पक्षाची बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय घोषित करण्यात आलाय। ते बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, खरं तर याचे राजकीय पडसाद काय उमटतील याची सातत्यानं चर्चा सुरू आहे, परंतु आता असं स्पष्ट करण्यात आलं आरजेडीकडनं की कुणीही राजीनामा देत नाहीये। ज्ञानदा, खरं तर सीबीआयचे छापे पडल्यानंतर नितीश कुमारांच्या समोरचा हा यक्ष प्रश्न आहे की जे तेजस्वी यादव त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, म्हणजे नंबर 2ची पोस्ट आहे, त्यांच्यावरती जर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर सरकारची ही जी डागाळलेली प्रतिमा जी आहे ती कशी वाचवायची आणि म्हणूनच नितीश कुमार काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण आजची जी बैठक आहे त्याच्यामध्ये आरजेडीची जी भूमिका आहे ती स्पष्ट झालेली आहे। तेजस्वी यादव हे राजीनामा देणार नाहीत असं जवळपास आरजेडीनं स्पष्ट केलेलं आहे। याच्या पाठीमागचा तर्क त्यांचा असा आहे की तेजस्वी यादव यांच्यावरती आत्ता केवळ एफआयआर दाखल झालेला आहे, अजूनही चार्जशीट दाखल झालेली नाही आहे आणि असे अनेक नेते आहेत ज्याच्यामध्ये लालकृष्ण अडवाणी, त्याच्यानंतर उमा भारती यांच्यावरती बाबरी मशीद विध्वंस प्रकरणामध्ये सध्या चार्जशीट दाखल झालेली आहे। सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे, मग तरी देखील भाजप त्यांचा राजीनामा का घेत नाही असा आरजेडीचा सवाल आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीतला त्यांचा हा तर्क होता। दुसरीकडे उद्या एक महत्त्वाची बैठक पाटण्यामध्ये पार पडणार आहे, ती नितीश कुमार यांची, आणि या बैठकीमध्ये कळेल की त्यांची नेमकी भूमिका काय आहे, कारण आतापर्यंत नितीश कुमार या सगळ्या प्रकरणावरती एकही अक्षर बोललेले नाहीयेत। आज जे त्यांच्या पक्षातले दिल्लीचे नेते आहेत शरद यादव यांनी जरूर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि सगळ्या घडामोडींमध्ये एक आणखी महत्त्वाची घडामोड समोर येते, ती म्हणजे बिहारचे बीजेपी अध्यक्ष जे आहेत त्यांनी असं विधान केलेलं आहे की आम्ही नितीश कुमार यांच्या सरकारला पाठिंबा देऊ आणि ही आता वेगळी कुठली खेळी भाजपची आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे त्यांनी बरखास्त करावं तेजस्वी यादवला असं देखील विधान करण्यात आलं। ही ताजी अपडेट येते। मुळामध्ये जेव्हापासून ही सीबीआयची कारवाई झालेली आहे तेव्हापासूनच अनेकांना संशय आहे की महागठबंधन जे आहे ते तोडण्यासाठीच ही कारवाई केली जाते की काय, कारण जर आकड्यांचं गणित बघितलं तर नितीश कुमार आणि भाजप एकत्र आल्यावर आरामात बिहारमधलं सरकार बनवू शकतात। शिवाय गेल्या काही दिवसामध्ये नितीश कुमार यांच्या ज्या भूमिका आहेत, नोटबंदी असेल, सर्जिकल स्ट्राईक, राष्ट्रपती निवडणूक, याच्यामध्ये त्यांचा मोदींकडे वाढत चाललेला ओढा जो आहे तो स्पष्ट दिसू लागलेला आहे। मी आत्ता तुला जे सांगत होतो त्याच्यामध्ये शरद यादवांचं जे विधान होतं आजचं, त्याच्यामध्ये त्यांनी भाजपच्या विरोधातली वक्तव्य केलेलं होतं। मात्र याच्या आधीही आपल्याला हे दिसून आलंय की शरद यादव यांचं जी विधान असतं त्याच्यापेक्षा बरोबर उलटी भूमिका जी आहे ती नितीश कुमार घेत असतात आणि म्हणूनच उद्या नेमकं ते काय करतात, कारण आज जरी अशा पद्धतीनं सगळ्या भूमिका तेजस्वी यादव यांच्यावरती व्यक्त झालेल्या असल्या तरी नितीश कुमार यांनी अजूनही थेट काही विधान केलेलं नाहीये। त्यामुळे त्यांची नेमकी पुढची चाल काय असू शकते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण याच्या आधी जेव्हा 3 मंत्र्यांवरती आरोप झाले होते नितीश कुमार यांच्या, तेव्हा त्या मंत्र्यांचे त्यांनी राजीनामे घेतलेले होते। प्रशांत, घडणाऱ्या घडामोडींसंदर्भात तुझ्याकडनं अपडेट जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। नित्यानंद राय जे बिहारचे भाजपचे प्रमुख आहेत त्यांनी असं मोठं विधान केलेलं आहे की नितीश कुमार यांच्या सरकारला पाठिंबा द्यायला आम्ही म्हणजे भाजप तयार आहे।